नमस्कार. एक जर्मन शेफर्ड, एक इटालियन पामेरियन अशा श्वानांनी सध्या भुभुत्कार करून भारताचा आसमंत श्वानरवाने गुंजवून टाकलाय. कुत्र्याच्या रेकण्याने भुंकण्याने काय होत असेल तर झोपमोड होते. उगाच गल्लीत कोण घुसलंय की काय वाटायला लागतं. खिडकीचे दार उघडावेत आणि काय झालंय बघावं तेव्हा कळतं की मालकानं सोडून दिलेले दोन कुत्रे एकमेकात भांडतायत. मग घरातच असलेला एखादा तुकडा फेकल्यासारखं केलं आणि जोरात हाड म्हटलं की दोन्ही कुत्रे पळून जातात आणि मग शांत झोप लागते. मी आता काय करतोय तर खिडक्या उघडतोय. कुत्रे भुंकणारच आहेत हे लक्षात ठेवून ऑलरेडी घरात गोळा करून ठेवलेले दगड त्या कुत्र्यांना मारणार आहे आणि गल्लीतल्या लोकांना सांगायचं आहे ऑल इज वेल, सगळं काही ठीक आहे. या लोकांनी भारताला शिव्या घालता घालता तो पाकिस्तानला चांगलं म्हणतायत, बांगलादेशला चांगलं म्हणतायत. तो येडा तर बांगलादेशची सगळ्यात ग्रोथ होणारी अर्थव्यवस्था असं सांगून मोकळा होतोय जर्मन शेफर्ड. आणि या सगळ्यांना उत्तर देणं आवश्यक आहे, कळणं आवश्यक आहे. एक सांगू, पाकिस्तान काय, बांगलादेश काय, पुढच्या काही वर्षात भारताची बरोबरी करू शकत नाहीत. खास करून कोणत्या विषयात बरोबरी करू शकत नाहीत? एक, लष्कर कधीच होणे नाही. दुसरं, ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मितीत पारंपरिक ऊर्जेसोबत अपारंपरिक ऊर्जेमध्ये भारताने इतकी मोठी प्रगती साधली आहे की त्याची बरोबरी होऊ शकत नाही. तिसरा आहे अर्थव्यवस्था. चौथी आहे संस्कृती. पाचवी आहे वैचारिक शक्ती. या सगळ्यांसोबत या देशांची भारतासोबत तुलना होऊ शकत नाही. दरडोई जीडीपीच्या बाबत तर पाकिस्तानचा जीडीपी हा फक्त 55% आहे पाकिस्तानचा भारताच्या. तर एकूण जीडीपीच्या 10% जीडीपी पाकिस्तानचा आहे. म्हणजे 10%. भारताचा 100 असेल तर पाकिस्तान 10 आहे. त्यामुळं यात बरोबरी करून काही पाकिस्तान विकसित होऊ शकेल हेही शक्य नाही. पाकिस्तानची लोकसंख्या भारताच्या 1/5 आहे. भारतात 5 माणूस तर पाकिस्तानात 1 माणूस अशी स्थिती आहे. हां, एका बाबतीत मात्र पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. ती बाब कोणती? लोकसंख्या वृद्धीचा दर. जे कुणाची तरी देण आहे म्हणून बच्चा पैदा करणे की फॅक्टरी, म्हणजे कुणाची तरी देण म्हणालो मी, उगाच आपलं आमक्याचं म्हणालं का म्हणून अपमानजनक बोलले असलं काय बोलायची गरज नाही. कुणाची तरी देण आहे म्हणून बच्चा पैदा करते रहो, मतलब त्याला विचारावं लागतो की बायका किती आणि लेकरं किती. कधी कधी तर अशी स्थिती येते की अंगणात खेळणाऱ्या लेकरापैकी ये पिले शर्टवाला किस काय गे असं म्हणून विचारावं लागतं. म्हणजे इतकी लेकरं की नावं काय ठेवावी तो प्रश्न पडतो. हा पाकिस्तान संपूर्णतः अफगाणी वृत्तीच्या जिहादमध्ये अडकलेला आहे. दहशतवाद्यांना पोसण्यामध्ये अडकलेला आहे. भारताला क्षतिग्रस्त करण्यामध्ये अडकलेला आहे. आणि याच्यामध्ये पाकिस्तानचं नुकसान हे झालंय की पंजाब प्रांत अशांत आहे, बलूच अशांत आहे. त्यांच्या समस्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि छोट्या मोठ्या समस्या ते भारताकरता निर्माण करतात. झिया उलक 1983ला पाकिस्तानचे प्रमुख झाल्यापासून त्यांची अवस्था अशीच आहे. या जर्मन शेफर्ड आणि पामेरियननी एक नवी अफवा पसरवली आहे आणि ती अफवा अशी आहे की पाकिस्तानचं शेअर मार्केट जगातलं सर्वाधिक वृद्धी होणारं मार्केट आहे. म्हणजे खूप मोठी वाढ झालेलं. त्याला KSE म्हणतात, कराची स्टॉक एक्सचेंज. या कराची स्टॉक एक्सचेंजची ग्रोथ ही अत्यंत वेगवान, जगातली सगळ्यात मोठी ग्रोथ आहे असं म्हटलं जातं. आणि तुलनेने मागच्या काही वर्षात NSE, BSE यांची वाढ होत नाहीये, ते स्थिरावलेले आहेत. त्यामुळं बघा कराची स्टॉक एक्सचेंज किती पुढे गेलाय.
आपला नॅशनल स्टॉक एक्सचेंज किती महाग आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किती महाग आहे, NSE BSE आपण ऐकतो ना ते शब्द, हे वापरले जातात. मला स्टॉक एक्सचेंजमधल्या शेअरमधलं काही फारसं कळत नाही, पण एकूण बाजार मूल्य मात्र कळतं. कराची स्टॉक एक्सचेंजचं प्रचंड वेगवान पद्धतीनं वाढलेलं बाजार मूल्य आहे 70 अब्ज डॉलर. 70 अब्ज डॉलर एकूण बाजार मूल्य आहे. आता बघा, 70 अब्ज डॉलर हा शब्द वापरला की किती भयंकर वाटतो, पण नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी तुलना केल्यानंतर हे बाजार मूल्य किती आहे हे जर तपासलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बाजार मूल्याच्या KSEचं बाजार मूल्य हे 1.35% आहे. 1.35% आहे. जवळपास 98.98% वर अधिकचं मूल्य आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं आहे. जरा गंमत म्हणून सांगतो, भारताच्या 7 टॉपच्या कंपन्या काढल्या, 7 टॉपच्या कंपन्या काढल्या तर कराची स्टॉक एक्सचेंजच्या पुढे जातील. नुसत्या 7. एकट्या रिलायन्स उद्योग समूहाचं बाजार मूल्य हे KSE स्टॉक एक्सचेंजच्या 3.5 पट अधिक आहे. एकट्या रिलायन्स उद्योग समूहाचं. आपल्याकडची HDFC समूह हा कराची स्टॉक एक्सचेंज पेक्षा दुप्पट आहे. एक बँक यार, फार काय बोलायला लागले, उगी भुभुत्कार केला म्हणजे फार काही जमलं असं नाही. एक HDFC समूह हा कराची स्टॉक एक्सचेंजच्या दुप्पट आहे. भारती जवळपास दुप्पट आहे, तर TCA टाटा कन्सल्टन्सी ही दुपटीपेक्षा अधिक आहे. मी 7 कंपन्यांचा विचार सांगितला तर काय शिल्लक राहील जरा विचार करा. काय आहे की या सगळ्या विषयांना मांडताना ना, आत्ताची अमेरिकेची स्थिती, चीनची स्थिती, अमेरिकेचा पाकिस्तानशी होत असलेला व्यवहार, चीनचा पाकिस्तानशी होत असलेला व्यवहार, हे सांगून बघा बलाढ्य देश कसे पाकिस्तानच्या बाजूने झुकतायत याची बोंब ठोकली जाते. उदाहरण म्हणून सांगतो, अमेरिकेचा आणि पाकिस्तानचा जो काही व्यापार आहे, तो व्यापार आणि भारताचा व्यापार याची तुलना करायची ठरली तर अमेरिकेचा पाकिस्तान सोबतचा व्यापार हा भारतासोबतच्या व्यापाराच्या 10व्या भागापेक्षा कमी आहे. डिवाइड बाय 10 केलं तरी सुद्धा तो कमी येईल अशी स्थिती आहे. नाही, चीनचा मोठा चीनमधून आयात करणारा मोठा देश कोण असेल तर तो पाकिस्तान आहे. त्यामुळे चीन सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने असेल. अमेरिका, चीन भारताची कोंडी करतील वगैरे वगैरे ज्ञानबाजी अनेक जण ठोकत असतात. काय, बाजारात मोठ्या खरीददाराला किंमत असते. मोठ्या खरीददाराला किंमत असते कोणत्याही बाजारात. अगदी राज ठाकरेंनी उल्लेखलेल्या बाजारात जरी तुम्ही गेलात, म्हणजे मंडीमध्ये जरी गेलात बेगमजानच्या, तरी असतील नोटा तर सांच्याला भेटा म्हणणाऱ्या वेश्या सुद्धा ज्याचा खिसा गरम त्याचंच बिस्तर गरम करत असतात. चीनच्या आणि पाकिस्तानच्या व्यवहाराचा आकडा मी तुम्हाला सांगतोय. चीनमधून पाकिस्तानची होणारी आयात ही 16 अब्ज डॉलरची आहे आणि या 16 अब्ज डॉलर पैकी चीनकडून 85% शस्त्रसाठाच पाकिस्तान खरेदी करत असतो. तुम्ही म्हणाला 16 अब्ज डॉलर कमी झाले का? भारताचा आणि चीनचा व्यवहार 116 अब्ज डॉलरचा आहे. माणूस 16 अब्ज डॉलर वाल्याला जास्त पसंती देईल का 116 अब्ज डॉलर वाल्याला जास्त पसंती देईल? सोचना आपको है. बघा किती वाढलंय, बघा किती वाढलंय, बघा किती वाढलंय, हे बोंब मारणाऱ्यांना मला सांगायचं आहे, देशावरचा विश्वास ढळू देत जाऊ नका. काय अजून गमती सांगतो, एवढ्यावर नाही भागायचं काम. पाकिस्तानची एव्हिएशन सुधारलाय. आपल्याकडे इंडिगोला तोटा झाला,
मध्ये ते काय टेक्निकल प्रॉब्लेम आले, काय नियम बदलले, DGCAने नियम बदलले, इंडिगोला तोटा झाला, अरे बोंब 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 मारली. म्हणजे या आधी नाही का जेट एअरवेज संपलं, नाही जेट एअरवेज संपल्यानंतर पुन्हा किंगफिशर त्याच्या आधी संपलं. म्हणजे किंगफिशर जमिनीवर आलं, जेट एअरवेज जमिनीवर आलं, तसं आता इंडिगो सुद्धा संपणार आहे आणि भारताचं एव्हिएशन संपत चाललंय आणि पाकिस्तानचं एव्हिएशन बघा कसं जोर धरत आहे. पाकिस्तानमध्ये PIA आणि एअर ब्ल्यू या 2 कंपन्या एअर सर्व्हिस चालवतात. बाकी वेगवेगळ्या देशावर पाकिस्तान विसंबून आहे. या दोन्ही देशाच्या मिळून 44 या दोन्ही कंपन्यांचे मिळून 44 विमानं पाकिस्तानात आहेत. किती? 44 विमानं पाकिस्तानात आहेत. भारतात 2च कंपन्यांचा हिशोब सांगतो, बाकी सोडून देऊ. बाकी किती आहेत? कंपन्या 44 असतील भारतात. विमानाचं काय घेऊन बसलात? कंपन्या 44 असतील. म्हणजे छोट्या मोठ्या 1-2 विमान आले, बाकी चालणारे कंपन्या 44 असतील भारतात. त्यातल्या एअर इंडिया आणि इंडिगो या 2 मोठ्या कंपन्यांचा आकडा तुम्हाला मी सांगतो. 700 विमानं आहेत. कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली, कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे गागा भट्टाची तट्टाणी. 700 विमान चालविणाऱ्या कंपन्या कुठे आणि 44 विमानाची टिमकी मिरवणारं पाकिस्तान कुठे? कशा करता भीती दाखवताय लोकांना? एवढ्याच साठी ना की पाकिस्तानातलं सरकार उत्तम चाललंय आणि भाजपचं सरकार फालतू आहे भारतातलं, एवढंच सांगण्यासाठी ना. लक्षात ठेवायचं, या असल्या पोकळ आणि चुतियाप्पा गोष्टींनी काहीही घडत नाही. अजून एक खयाली पुलाव चाललाय. काय बघा, म्हणजे बोलाचा भात, बोलाची कडी, वरपा रे वरपा असा सगळा कार्यक्रम. ते म्हणले पाकिस्तान अफगाणिस्तानला जवळ आहे, अफगाणिस्तान UAEला जवळ आहे, अरब देशाला जवळ आहे, अरबांची सावली आहे, अरबांचे जवळ आहे, तिथं मुसलमान, इथं मुसलमान, इथली जमीन सारखी, तिथली जमीन सारखी, म्हणून पाकिस्तानला एवढा मोठा तेल साठा सापडलाय. आता पाकिस्तान प्रचंड श्रीमंत होणार आहे, खनिजांचा साठा सापडलाय. अरे भ्रमाचे भोपळे किती रे, किती किती फुलवणार, किती फुगवणार या भोपळ्यांना. फुग्यात सुद्धा हवा प्रमाणापेक्षा जास्त भरली की फुटते. पाकिस्तानच्या भूगर्भात खनिज साठा आहे, हा भ्रम आहे, ही अफवा आहे, हे दिवा स्वप्न आहेत. असतील तर काढून दाखवावेत. या असल्या भंपक गोष्टींना सांगून भारतातल्या काम करणाऱ्या व्यक्तींना निष्क्रिय करू पाहणाऱ्या जर्मन शेफर्ड आणि इटालियन पॉमेरियन यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक